नाशिकच्या TCS कंपनीमध्ये घडलेल्या धक्कादायक प्रकारानंतर आता एकूणच IT इंडस्ट्रीमध्ये हा IT जिहाद नेमका केव्हापासून सुरू आहे, या पद्धतीनं IT कंपन्यांमध्ये नेमकी कशा पद्धतीनं मुजोरी सुरू आहे ह्याच्या बाबतीत आता चर्चा सुरू झालेली आहे। आज आपण चर्चा करणार आहोत एका अशा व्यक्तीशी ज्यांचं नाव आपण सांगू शकत नाही, ज्यांची ओळख आपण सांगू शकत नाही, मात्र TCSच नाही तर जगभरातल्या बऱ्याच IT कंपन्यांमध्ये त्यांनी वरिष्ठ अधिकारी म्हणून काम केलेलं आहे। त्यांच्याशी आपण बोलून हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की नेमका IT जिहादचा हा प्रकार कधीपासून सुरू झाला आणि नेमका हा काय प्रकार आहे। सर नमस्कार, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमची आयडेंटिटी डिस्क्लोज आपण नाही करत आहे, पण एक गोष्ट नक्की आहे की तुम्ही सांगताय त्याप्रमाणे अनेक वर्षांपासून तुम्ही IT इंडस्ट्रीमध्ये सिनियर पोस्टवर काम करत आहात। बरोबर। काय नेमकी परिस्थिती आहे आणि नाशिकमध्ये TCSमध्ये घडलेला प्रकार, तुम्ही सुद्धा TCSमध्ये काम करताय, नेमकं कसं? आता हा प्रकार जो आहे, पहिल्यांदा मी ह्या क्षेत्रामध्ये गेल्या 25-30 वर्षापासून काम करत आहे। मी सर्व कंपन्यांमध्ये काम करून चुकलेलो आहे। भारतीय कंपन्या, अमेरिकन कंपन्या, नंतर फ्रेंच कंपन्या, या सगळ्या कंपन्यांमध्ये मी काम केलेलं आहे। अतिशय लहान स्तरापासून वरच्या उच्च स्तरापर्यंत मी काम केलेलं आहे। याच्यामध्ये जो TCSमध्ये घडलेला प्रकार जो आहे अतिशय निंदनीय आहे, त्याची सगळ्यांनी आपण निंदा केली पाहिजे। तर याच्या जोडून मी सांगतो की हे काय काय इथं चालतं बा। जेव्हा रमजान असतो, रमजानमध्ये ते 5 वेळेस नमाज पडतात। आमच्याकडे ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये मुस्लिम समाजाचे लोक पण असतात, ते काम करतात, पण रमजान त्यांची जेव्हा नमाज पडायची वेळ येते त्यावेळेस ते मीटिंग सोडून आणि ते अतिशय उद्धटपणे सांगतात की आमची प्रेयरची टाईम आहे, आम्ही तुमच्या मीटिंग अटेंड करू शकत नाही, असं करून ते नमाज पडायला निघून जातात। आमच्या कॉन्फरन्स हॉल्सला प्रेयर रूमचं स्वरूप आलेलं असतं त्या महिनाभरामध्ये। बाथरूममध्ये वॉश बेसिनमध्ये पाय टाकून ते पाय धुतात, त्याला आपण काय त्यांच्या याच्यामध्ये वजू करणे म्हणतात, ते करतात। आणि ते त्यांना कसलीही लाज नसते, कोणत्या आजूबाजू आपण कुठे करतो आहोत याचं त्यांना काही भान नसतं आणि ते त्यांचा धर्म पाळायचा प्रयत्न करतात। याच्याकडे मी असं सांगेन की ते दाखवतात की तुम्ही किती कनिष्ठ आहात, तुम्ही किती ओपन नाही आहात, आणि त्याच्याने मग आपल्याला अजून सामान्य माणसांना जे IT क्षेत्रात काम करतात माझ्यासारखे, त्यांना सगळ्यांना एक धक्का बसतो की आपण यांच्या विरोधात बोलले की मी जर एखाद्या वॉशरूममधल्या बेसिनमध्ये पाय टाकून धुतो आहे, त्याची एवढी हिंमत आहे, तर मी याच्या विरुद्ध आवाज कसा उठवणार। हा एक सामान्य IT क्षेत्रातल्या व्यक्तीला किंवा कर्मचाऱ्याला हा धाक बसलेला असतो। त्याच्यानंतर ते जे वरिष्ठ अधिकारी असतात त्यांचं संगनमत आहे असं मी म्हणणार नाही, पण त्यांची मुजोरी आहे हे 100% आपण म्हणू शकतो, कारण ते मीटिंग्सला येत नाहीत। त्यांचं कारण असतं आमची प्रेयर टायमिंग असतो, पण त्याच ठिकाणी आपले साधारणतः हिंदू कर्मचारी हे मीटिंग्समध्ये असतात, पण ते त्यावेळेस येत नाही। कितीही महत्त्वाचं काम असलं तरी ते येत नाहीत। पण याच्यामध्ये मला असं जोडावं लागेल की या IT कंपन्यांनी त्यांची ही मुजोरी मोडून काढण्यासाठी काहीतरी पावलं उचलणं गरजेचं आहे, ते पावलं उचलावेत। त्याचबरोबर सामान्य नागरिकांनी किंवा त्या सगळ्या पालकांनी किंवा हिंदूंनी प्रबोधन करण्याची गरज आहे। आपली कुटुंब व्यवस्था जी आहे ती टिकून ठेवण्यासाठी घराघरामध्ये त्याचं प्रबोधन व्हावं। त्याचबरोबर मीडियाने पण याला उचलून धरावं आणि याचं प्रबोधन कसं होईल, आपला समाज किती जागरूक होईल, जेणेकरून अशा ज्या घटना घडलेल्या आहेत त्या होणार नाहीत। आता TCSचा विषय घेतल्यानंतर TCS म्हणजे सगळ्याच कंपन्यांमध्ये चांगले नियम आहेत, त्यांचा सहभाग असावा असं नसेल, पण यांची मुजोरी आहे हे 100% आहे। नाशिकच्या TCSमध्ये जो काही प्रकार उघडकीस आलेला आहे, लव जिहादचा, धर्मांतरांच्या एकूणच दबावाचा, ह्या सगळ्याकडे तुम्ही कसं बघता? TCS सारख्या कंपनी तुम्ही देखील काम करताय, काम केलेलं आहे आत्तापर्यंत, कसं बघताय या सगळ्या घटनांकडे? अशी व्यवस्था नाही आहे का की जी हे सगळं चेक ठेवेल किंवा मोडून काढेल? नाही, आता तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे मी बऱ्याच कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे। तर TCSचंच म्हणणं धरलं तर याच्यामध्ये TCS कंपनीची याला जोड आहे असं आपण म्हणू शकत नाही।
हा वैयक्तिक त्या एम्प्लॉईचा मुद्दा असू शकतो आणि त्याचप्रमाणे आपल्या पण आचरणाचा मुद्दा असू शकतो. त्यामुळे आपण याच्याकडे कंपनीनेच केलेलं आहे असं न करता इस्लाम किंवा मुस्लिम धर्मातल्या लोकांची मुजोरी याला जोर दिला पाहिजे. सर्व समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे. सर्व हिंदू जागरूक झाला पाहिजे. याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. महिलांच्या संदर्भामध्ये नाशिकमध्ये जी काही घटना घडली आहे तसे काही अनुभव तुम्हाला जगभरात ज्यावेळेला तुम्ही काम करत होतात? आता एका फ्रेंच कंपनीमध्ये मी कामाला होतो. तो एक किस्सा सांगतो मी. त्यांनी गाईडलाईन दिले होते की ऑफिसमध्ये येताना तुमचा पेहराव कसा असावा. त्याच्यामध्ये सगळ्यांना एक मेल गेलेली होती. त्या मेलमध्ये पेहरावचे सगळे फोटोज दिलेले होते. त्याच्यामध्ये एक हिजाब घातलेली महिला दाखवली होती. त्याच ठिकाणी हिंदूंमधली साडी घातलेली किंवा पंजाबी सूट घातलेली महिला त्यांनी दाखवलेली नव्हती. याच्यावरून असं दिसून येतं की त्यांनी याची दखल घेतली पाहिजे. 70% हिंदू जनता असताना तुम्ही एकाच धर्माचं प्रबोधन का करता आहेत याच्यावर आपण जोर देणं गरजेचं आहे. हे नक्की आहे. याच्यासाठी आम्ही मेल पण पाठवला होता. मेल पाठवल्यानंतर अशी विशेष काही मोहीम न होता त्यांनी फक्त त्याच्यामधला एक आठवड्याभरानंतर हिजाब घातलेली मुलगी काढली एवढंच केलं. पण हिंदू धर्माच्या महिलांचा साडी घातलेला पेहराव पण तुम्ही घेऊन आणू शकतात असं त्यांनी काही प्रबोधन केलं नव्हतं. हे आपण आवर्जून सांगू शकतो. या संदर्भामध्ये TCSमध्ये तर असं काही दिसलं नाही. मात्र काही कर्मचारी ज्यावेळेला समोरून मेल करतात, तक्रारी करतात, अशा ज्या घटना घडत आहेत त्याच्याबद्दल त्याची कितपत दखल घेतली जाते? पॉश नावाचं जे एक युनिट आहे ते कितपत प्रभावी ठरतं अशा केसेसमध्ये? आता IT कंपन्यांमध्ये मी ज्या ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी पॉश नावाचं युनिट अतिशय प्रभावी आहे. त्यांच्या निदर्शनास येणं जास्त गरजेचं आहे. आता निदर्शनास आलं आणि ते कारवाई झाली नसेल तर पॉश युनिटमध्ये पण जे अधिकारी आहेत त्यांची ती जबाबदारी असणं गरजेचं आहे. मग त्या अधिकाऱ्यांची तपास करणं गरजेचं आहे. त्या टीममध्ये जर हिंदू धर्मविरोधी कोणी अधिकारी असेल तर त्याची कारवाई होणार नाही. कारण ते दाबलेलं प्रकरण असं होऊ शकतं. असं पण पॉश हा कायदा खूप अतिशय कडक आहे सगळ्या IT कंपन्यांमध्ये आणि त्या कारवाई होत असते. नेमका हा जो सगळा प्रकार तुम्ही सांगताय जो पूर्ण देशभर सुरू आहे त्याला अटकाव करण्यासाठी काय होणं गरजेचं वाटतंय? त्याला अटकाव करण्यासाठी कंपन्यांनी सुद्धा अतिशय कडक पावलं उचलणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर कुटुंब प्रबोधनाचा जो विषय आहे समाजातला त्याच्यावर पण भर देणं गरजेचं आहे. ही सगळी जबाबदारी सगळ्या समाजाची असावी. सगळ्या हिंदूंनी जागृत व्हावं. सगळ्या मुसलमानांनी पण जागरूक व्हावं. त्यांनी मुसलमानांनी पण असं कृत्य करू नये अशी कास धरावी. सर्व धर्मसमभाव आपण म्हणतो तर आपण आपला सहिष्णू धर्म जो आहे तो पाळावा. मानव म्हटल्यानंतर मानवता हा धर्म आहे. तो मुस्लिम असो हिंदू असो सगळ्यांनी तो पाळावा. कोणावरही धर्मांतराची सक्ती ही करू नये आणि ज्यांच्यावर होते त्यांनी पण ती खपून घेऊ नये. असेल त्यावेळेस त्यांनी त्यांचा हात वरती उचलणं त्यांचा आवाज उचलणं जास्त गरजेचं आहे. खूप खूप धन्यवाद. आपण एवढी सविस्तर या संपूर्ण संदर्भातली माहिती दिली. नाशिकच्या TCS कंपनीमध्ये जो काही प्रकार घडलेला आहे तो धक्कादायक आहे. त्यामध्ये तपासात रोज नवीन नवीन उलगडे होत आहेत. मात्र हा विषय फक्त नाशिकच्या एका कंपनीपुरता मर्यादित नाही. पुणे बेंगलोरसारख्या IT कंपन्या असलेल्या शहरांपुरता देखील मर्यादित नाही. हा विषय संपूर्ण देशभरात IT इंडस्ट्रीमध्ये कसा सुरू आहे हे आपण ज्यांनी इतक्या वर्ष या क्षेत्रामध्ये अत्यंत वरिष्ठ पातळीवर काम केलं आहे त्यांच्याकडून ऐकलेलं आहे. आणि त्यामुळे आता या सगळ्या बाबतीत शासन स्तरावर सरकार स्तरावर नेमका कशा पद्धतीनं याला अटकाव केला जातो आहे हे थांबवलं जातं आहे हे बघणं देखील येणाऱ्या काळात तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.